नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ट्रान्समिशन या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कंडक्टर हा व्यावसायिक ट्रान्समिशन लाईनसाठी वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आयरॉन. दुसरा प्रश्न आहे, ट्रान्समिशन कंडक्टर कोअरच्या तुलनेत पृष्ठभागावर जास्त विद्युत प्रवाह वाहून नेतो. या वस्तुस्थितीला रिकामी जागा असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्किन इफेक्ट. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दरम्यान ट्रान्समिशन लाईनवर कोरोनाचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ह्युमिड वेदर. चौथा प्रश्न आहे, नो लोड कंडिशनमध्ये ट्रान्समिशन लाईनमध्ये रिकामी जागामुळे करंट वाहतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅपॅसिटन्स ऑफ लाईन. पाचवा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज रेग्युलेशनसाठी संख्यात्मक किंमत रिकामी जागा असावी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लो. सहावा प्रश्न आहे, 132 kV लाईनसाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सस्पेन्शन इन्सुलेटर. 132 kV लाईनसाठी सस्पेन्शन इन्सुलेटर वापरतात. सातवा प्रश्न आहे, आय नियमानुसार हाय व्होल्टेज लाईनसाठी जमिनीच्या पृष्ठभागापासून लाईनच्या खालच्या कंडक्टरपर्यंतचे अंतर किती असावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 20 फूट. आठवा प्रश्न आहे, स्किन इफेक्ट हा कशावर अवलंबून असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ दिस. साईज ऑफ कंडक्टर, टाईप ऑफ मॅटर आणि डायमीटर ऑफ द कंडक्टर. स्किन इफेक्ट या सर्वांवर अवलंबून असतो. नववा प्रश्न आहे, मो रिले हा कोणत्या ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बी अँड सी बथ. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आणि अल्ट्रा हाय व्होल्टेज यांच्यासाठी मो रिले ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतात. 10वा प्रश्न आहे, लोड डिस्कनेक्ट केल्यावर लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या रिसिव्हिंग एंडवरील व्होल्टेज आणि सेंडिंग एंडवरील व्होल्टेज वाढते. या घटनेला रिकामी जागा असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेरांटी इफेक्ट. 11वा प्रश्न आहे, भारतामध्ये घरगुती कारणासाठी वापरला जाणाऱ्या 3 फेज AC सप्लाय फ्रिक्वेन्सी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 50 हर्ट्ज. 12वा प्रश्न आहे, DCपेक्षा ACचा मुख्य फायदा काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, EC जनरेशन. 13वा प्रश्न आहे, 11 kV HD ओव्हरहेड कंडक्टर खांबावर सरळ चालू ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पिन टाईप इन्सुलेटर. 14वा प्रश्न आहे, ओव्हरहेड कंडक्टरमुळे खांबावरील ताणाच्या विरुद्ध दिशेने वापरल्या जाणाऱ्या सपोर्टिंग वायरला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्टे वायर. 15वा प्रश्न आहे, कोरोना इफेक्ट कशाने कमी करता येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रॉपर स्पेसिंग बिटवीन कंडक्टर्स. 16वा प्रश्न आहे, ओव्हरहेड लाईन सिस्टीममध्ये त्रुटीच्या घटनेची टक्केवारी किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 30 ते 40. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा कोरोनाचा गुणधर्म नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इनऑडिबल. 18वा प्रश्न आहे, कोरोना लॉस कशावर अवलंबून नसतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कंडक्टर मटेरियल. कोरोना लॉस हा कंडक्टर मटेरियलवर अवलंबून नसतो. 19वा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईनमधील पोलपासून वाहक वेगळे करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिस्क इन्सुलेटर.
20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक कोरोनासाठी जबाबदार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इरेग्युलर अँड रफ सरफेस. 21वा प्रश्न आहे, कोरोना रिकामी जागा व्होल्टेजवर होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लेस दॅन ब्रेकडाऊन व्होल्टेज. लेस दॅन ब्रेकडाऊन व्होल्टेजवर कोरोना इफेक्ट होतो. 22वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मोटर ट्रान्समिशन लाईनच्या शेवटी व्होल्टेज बदलून त्याची एक्सायटेशन नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंक्रोनस मोटर. 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उपकरण ट्रान्समिशन लाईनचे संरक्षण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लाइटनिंग अरेस्टर. 24वा प्रश्न आहे, ओव्हरहेड इन्सुलेटरसाठी सर्वात साधारण वापरले जाणारे पदार्थ आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोर्सेलिन. 25वा प्रश्न आहे, लॉंग ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज रेटिंग किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अबव 100 kVA. 100 kVAच्या वर. 26वा प्रश्न आहे, कंडक्टरला स्लॉटमधून बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बांबू. 27वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन लाईन चालू असलेला वाहक पडला आणि जमिनीला स्पर्श झाल्यास खालीलपैकी कोणती घटना घडेल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, करंट विल फ्लो टू अर्थ. करंट जो आहे जमिनीतून फ्लो होईल. 28वा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईन केबलचा चार्जिंग करंट. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. 29वा प्रश्न आहे, भारतातील जास्तीत जास्त हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन रिकामी जागा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओव्हरहेड. 30वा प्रश्न आहे, DC इलेक्ट्रिक ट्रान्समिशन लाईनचा खालीलपैकी कोणता मुख्य फायदा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इट रिक्वायर ओनली 2 वायर. 31वा प्रश्न आहे, जेव्हा शहरापासून दूरचे एखादी क्षेत्र रिसिव्हिंग स्टेशन लाईनला जोडले असते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सेकंडरी ट्रान्समिशन. 32वा प्रश्न आहे, सर्व अर्थ वायर ह्या साधारणपणे खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गॅल्वनाइज्ड स्टील. अर्थ वायर ह्या गॅल्वनाइज्ड स्टीलपासून बनवलेल्या असतात. 33वा प्रश्न आहे, लो व्होल्टेजवर पॉवर जनरेशन आणि हाय व्होल्टेजवर ट्रान्समिशन करण्याचे मुख्य कारण कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्सुलेशन कॉस्ट ऑफ जनरेटर इन्क्रीज विथ व्होल्टेज. 34वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक उपकरणामध्ये इन्सुलेटरची मुख्य भूमिका रिकामी जागापासून संरक्षण करणे हे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रिकल कंडक्टर. 35वा प्रश्न आहे, शेवटच्या पोलनंतर एक्सटेंडेड केबलचा काय उपयोग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू प्रिव्हेंट द पोल फॉर बेंडिंग. 36वा प्रश्न आहे, सुरक्षितेच्या IE नियमानुसार फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3%. 37वा प्रश्न आहे, लॉंग डिस्टन्स पॉवर ट्रान्समिशनवर केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हाय व्होल्टेज. हाय व्होल्टेजवर लॉंग डिस्टन्स पॉवर ट्रान्समिशन केले जाते. 38वा प्रश्न आहे, पॉवर ट्रान्समिशनमधील टॉवरचे कार्य रिकामी जागाला आधार देणे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेंटेनिंग सफिशियंट क्लिअरन्स बिटवीन ॲक्टिव्ह कंडक्टर अँड द ग्राउंड. 39वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिसिटी वितरणाच्या पोलसाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटर रिंग्स कशापासून बनवलेल्या असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिरॅमिक. 40वा प्रश्न आहे, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या फेज फॉल्टसाठी रिकामी जागा प्रकारच्या रिलेला प्राधान्य दिले जाते?
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रिॲक्टन्स टाईप रिले. 41वा प्रश्न आहे हाय टेन्शन ट्रान्समिशन लाईनच्या सुरुवातीला साधारणपणे रिकामी जागा या प्रकारचे कनेक्शन वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डेल्टा स्टार. 42वा प्रश्न आहे रिकामी जागापासून संरक्षण करण्यासाठी स्टील पोलला रंगवले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रस्टपासून संरक्षण करण्यासाठी स्टील पोलला रंगवले जाते. 43वा प्रश्न आहे कोरोना इफेक्टचा खालीलपैकी कोणता तोटा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पॉवर लॉस. कोरोना इफेक्टमुळे पॉवर लॉस होतो. 44वा प्रश्न आहे स्किन इफेक्ट खालीलपैकी कशामध्ये आढळतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कंडक्टिंग मेटल. 45वा प्रश्न आहे कोणत्या व्होल्टेजवर सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 33 kV. 46वा प्रश्न आहे कोरोना इफेक्ट रिकाम्या जागावर दिसून येतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओनली AC इन ट्रान्समिशन लाईन. 47वा प्रश्न आहे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमधील फोल्डचा सर्वात सामान्य प्रकार कोणता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंगल लाईन ग्राउंड फॉल्ट. 48वा प्रश्न आहे हेडलाईनवर ड्रायव्हरला जोडलेल्या स्लीव्ह ह्या कोणत्या धातूपासून बनवलेल्या असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेटल ऑफ द कंडक्टर. 49वा प्रश्न आहे ट्रान्समिशन लाईनवर सबस्टेशनमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कोणते कनेक्शन केले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्टार डेल्टा. 50वा प्रश्न आहे ओव्हरहेड लाईनमध्ये स्टीलचे ट्यूबलर पोलमधील अंतर किती असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 50 ते 80 मीटर.